आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या 15 कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात प्रत्यक्ष सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणीच्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आणि विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत विशेष ईव्ही सेलची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सरकारी योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. आतापर्यंत देशाच्या 15 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी यात्रेचा लाभ घेतल्याचं ते म्हणालेत. मुंबई इथल्या एका तृतीयपंथीय कल्पना या लाभार्थ्यानं पंतप्रधानांशी यावेळी संवाद साधला. सरकारी योजनांमुळे आपण बचत गट उघडला, त्यासाठी 20,000चं अनुदान मिळालं. त्यामधून बास्केट, खाद्यपदार्थ, भाजी, फळ विक्री यासारखे व्यवसाय आपण सुरू केले, असं त्यांनी सांगितलं. संधी मिळाल्यानं समाजावर ओझं न होता स्वावलंबी झाल्याचं त्या म्हणाल्यात. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम करण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठीचं सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. 23 जानेवारी 2024 पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं काम सुरू होणार असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगानं कळविलं आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हा तसंच मनपा मुख्यालयाच्या ठिकाणी तसंच तालुका आणि वॉर्ड स्तरीय प्रशिक्षकांना 20 जानेवारी रोजी सॉफ्टवेअर वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षक 21 आणि 22 जानेवारीला संबंधित तालुक्याच्या वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. तर 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं काम सुरू होणार असून 31 जानेवारीपूर्वी हे काम पूर्ण केलं जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही आयोगानं कळविलं आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 2 दिवसात महाराष्ट्रानं 3,10,850 कोटींचे सामंजस्य करार केले असून आज 42,825 कोटींचे करार होत आहेत. अशा रीतीनं 3,53,675 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमातून दिली. या व्यतिरिक्त 1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवलं असल्यानं राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आभारही मानला आहे. या करारामुळे राज्यात 2,00,000 इतक्या मोठ्या संख्येनं रोजगार निर्मिती होणार आहे. 2024 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7.3% राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. दावोस इथं आज जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत CIIच्या सत्रात ते बोलत होते. आगामी काही वर्षात भारताच्या आर्थिक विकासाची गती अशीच कायम राहील असंही दास यांनी नमूद केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं उद्यापासून 3 दिवसीय खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सायंकाळी 5:30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. तर खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या 20 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 4:30 या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं होणार आहे. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी 5:30 वाजता होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्तम 12 भजनी मंडळांची निवड करण्यात आली आहे. 22 जानेवारीला होऊ घातलेल्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम भक्ती ही खासदार भजन स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचं प्रमाण कमी झाल्याचं मत पक्षी अभ्यासकांनी नोंदवलं आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर येतात. त्यात बार हेडेड गूज, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रुडी शेडलक, क्वांटन टेल, कोम डक आणि इतर पक्षी असतात. मात्र चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचं प्रमाण कमी होत चाललं असून यासाठी वेळीच उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं मत पक्षी अभ्यासक शुभम आत्राम यांनी व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला आणि माजी मंत्री
ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आज अमरावती इथल्या काँग्रेस भवनात आगामी लोकसभेसह विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाचही जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेपासून तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं तालुका प्रमुखापासून तर बूथ प्रमुखापर्यंत पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. यात पक्षासमोरील आव्हाने आणि संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की कृषी उत्पन्न बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था तसंच सहकाराच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा दबदबा असून त्याचा निश्चितच फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केलं. टपाल तिकिटावर राम मंदिर, चौपाई, मंगल भवन, अमंगलहारी, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्प यांचं रेखाटन आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्रीरामावर जगभरात जारी करण्यात आलेल्या तिकिटांच्या अल्बमचंही प्रकाशन केलं. सर्व जात, धर्म, पंथातले नागरिक राम, सीता आणि रामायणाशी जोडले गेले आहेत. सर्व आव्हानांवर मात करून होणारा प्रेमाचा विजय याची महती रामायण आपल्याला सांगत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. वाढत्या वाहनांमुळे होणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत विशेष ईव्ही सेलची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर शहरात विद्युत वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून शहराला विद्युत वाहनांच्या वापरासाठी संपूर्णतः सज्ज करण्याच्या उद्देशानं प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात विद्युत वाहन अर्थात ईव्ही इलेक्ट्रिक व्हेइकल सेलची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या सेलची पहिली बैठक पार पडली. ईव्ही सेलमध्ये नागपूर मनपाच्या विविध विभागांसह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आरटीओचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ईव्ही सेलच्या माध्यमातून विद्युत वाहनांसाठी पायाभूत सुविधांसह निर्माण करण्यासाठी लवकरच सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यात येणार आहे. तसंच येत्या शनिवारी सकाळी 10 वाजतापासून हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथं सिटी ईव्ही एक्सिलरेटर कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून काल निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड 2023 घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढवण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी मिशन युवा अभियान राबविलं होतं. यात जानेवारी 2024 अखेर 17 ते 19 वयोगटातील 88,609 नवयुवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगानं घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचं विशेष कौतुक आयोगानं केलं आहे. देशभरातून निवडणूक सुधारणा करणाऱ्या 7 IAS, IPS अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. शासनानं सहकारी दूध संघ तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यासाठी प्रतिलिटर ₹5 अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ही योजना लागू राहणार असून सहकारी दूध संघांनी आणि खाजगी दूध प्रकल्पांनी आपला स्वतंत्र अर्ज संपूर्ण माहितीसह ddc.maharashtra@gmail.com या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दूध उत्पादक शेतकरी हे सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांमार्फत या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. मुद्रांक शुल्क विधेयक 2023च्या मसुद्यावर केंद्र सरकारनं नागरिकांकडून 30 दिवसाच्या आत अभिप्राय मागवले आहेत. मुद्रांक शुल्काच्या आधुनिक प्रणालीच्या अनुषंगानं या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. 1899च्या भारतीय विधेयकाचं स्थान आता हे नवीन विधेयक घेईल. भारतीय मुद्रांक शुल्क अधिनियम 1899 हे देवाणघेवाणीसंबंधी कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क कर विषयक राजकोषीय कायदा असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. म्हाडातर्फे 1.5 लाखांवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्रता निश्चितीसाठी कागदपत्र म्हाडातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारली जात आहेत. राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणांमध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणांची पंचसूत्री जाहीर करण्यात आली असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या 15 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात प्रत्यक्ष सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणीच्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. आणि विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेत विशेष ईव्ही सेलची स्थापना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.